संभाजी रामकृष्ण पाटील। माझी पाईपलाईन पिपरी धरणातून माझं शेत आलं इथे कोले शिवारात। तर हे पाईपलाईन घेतली तुम्ही? हो, पिपरी धरणातून परवानगी सहित आहे, माझ्याकडे परवानगी सुद्धा आहे। मला या दिवसात काही पाण्याची गरज पडत नाही, पण हंगामात लागतं त्यावेळेस घेतो मी। तर हे वीटभट्टीसाठी माती विकताय लोक। शांताराम जगन्नाथ पाटील माती विकणारा, यांचं इथे काय अधिकार? यांचं हे शेत आहे धरणात। पण ते धरणात गेलंय ना? हा, ते बुडीत क्षेत्र आहे ना। मग त्यांना त्या शेतीचा मोबदला मिळालाय? हा, मिळालाय, पण ते 500 रुपये ट्रिपने पैसे घेतात वीटभट्टीवाल्यांकडून। काय झालं इथून माती नेताना? माती नेताना ते मग पाईपलाईन जे फोल्डी त्यांना ते पाईप डायरेक्ट फरार करेले। तर त्यांनी मी विचारलं, आता मग पाईप जे फरार केले तुम्ही ना, तर पाईप काय करतो बा? तो म्हणे उलटा ते जी पुढची पाईपलाईन आहे ती काढून घे म्हणे तुझ्या हातानं। म्हटलं त्या भावांच्या दुसऱ्याच्या शेतातून जायले तर तुम्ही ना पाईपलाईन काढल्या का? मग तुम्ही काढून घ्या म्हटलं, मी बी काढून घेतो म्हटलं। माझं तुमचं किती नुकसान झालं याच्यात? आता जर मागच्या वर्षी केलं तर त्यानं 15 छड्याचं, आता चालूच इथे करेल 4-5 छड्याचं। तरी मागच्या वर्षाचं 15, आताही समजा 10 छड्याचं किती खर्च येईल तुम्हाला बसवायला? धरून चला 500 रुपये छडीनं। 5000 रुपये? 5000 रुपये। आणि जेसीबीचे खर्च वेगळा? ते तर त्याचे 200 रुपये छडी, ती मजुरी वेगळी वेगळी। तुम्हाला एकूण 20-25 हजार रुपये खर्च येतो त्या पाईपलाईनचा। मग आता जर त्यांनी नाही नुकसान भरपाई दिली तर तुम्ही काय करणार? कोर्टात जावं लागेल। पोलीस स्टेशनला केस करा? हा, पोलीस स्टेशन पाटबंधारे विभागाकडे? पाटबंधारेवाला साहेबांना फोन नाही उचलला माझा। कोण आहे साहेबाचं नाव? शेजवळ। फोन उचलतच नाही का? उचलला त्यानं, पण ते नाव पाहिलं आणि त्यानं कट करून टाकला। मग दुसऱ्यानं लावला तर उचललाच नाही। मुद्दाम कट केला फोन? हा, ते काहीतरी रिश्वत खातो बहुतेक तो याच्यात। कोणता साहेब? तो शेजूळ साहेब आहे, आप्पाकडून नंबर घेतला होता मी त्याचा। शेजवळ? शेजूळ का शेजूळ असं काहीतरी आप्पा म्हणत होता। आधी फोन उचलला? हा, तुमचं नाव ऐकून त्यानं पाहिलं की ते नाव येत असेल ना त्याच्या, त्यानं बरोबर कट केला। दुसऱ्यानं लावला तर उचललाच नाही। याच्या मागचं कारण पैसे खातो म्हणूनच त्यानं फोन कट केला ना। मातीवाले पाणी चोरीवाल्याकडून पैसे खातात? मग हे धंदेशी लोकांचे